सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे नमस्कार. आरोग्य मंथन कार्यक्रमात आपले स्वागत आहे. मी श्रीमती स्नेहल सस्तकर, व्यवसायोपचार तज्ञ, प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा पुणे. मागील 30 वर्षांहून अधिक काळ मी मनोरुग्णांचे उपचार आणि त्यांचं पुनर्वसन या क्षेत्रामध्ये काम करते. आज या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर आलेले आहेत आमच्या रुग्णालयाच्या मेट्रन श्रीमती संगीता दुबे. नमस्कार. श्रीमती संगीता दुबे या मनोरुग्ण तज्ञ परिचारिका आहेत आणि 20 वर्षांहून अधिक काळ मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्णांच्या उपचारांमध्ये त्या कार्यरत आहेत. आज आम्ही जो विषय आपल्याकडे घेऊन आलेलो आहोत तो आहे डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश. आपण सगळे जाणतो आजकाल वृद्धत्वामुळे येणारे हे आजार जसे डिमेन्शिया आहे, अल्झायमर आहे, माइल्ड कॉग्निटिव्ह डेफिसिट आहे, या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. आणि या सगळ्यामध्ये हे आजार का होतात, या रुग्णांची काळजी कशी घ्यावी, यांचे उपचार काय, हे अनेक प्रश्न आपल्याकडे असतात. तर त्याविषयी माहिती देण्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत. तर आपण सुरुवात करूया डिमेन्शिया या आजाराविषयी. मेट्रन, सगळ्यात पहिल्यांदा हे सांगा, डिमेन्शिया म्हणजे काय? मी सर्वप्रथम आपले आभार मानते की तुम्ही या कार्यक्रमासाठी डिमेन्शिया हा विषय निवडलात. डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश. मेंदूतील वयानुसार काही रासायनिक बदल होतात व त्यांचा पेशींचा ऱ्हास होतो. मेंदूचा आकारमान कमी होतो, त्याला डिमेन्शिया असं म्हणतात. धन्यवाद. खूप सोप्या शब्दात मेट्रनने आपल्याला सांगितलं डिमेन्शिया म्हणजे काय. आता आपण थोडं पुढे सरकूया की हा डिमेन्शिया होण्याची कारणं काय. डिमेन्शियाची महत्वाची कारणं म्हणजे मेंदूला इजा होणे, हायपरटेन्शन, बीपी, थायरॉइड, काही डोक्यावर समजा पडले असतील, थायरॉइडचा त्रास होतो, चयापचयाच्या क्रियामध्ये काही बिघाड होतो, याच्यामुळे डिमेन्शिया होऊ शकतो. ही डिमेन्शियाची कारणे झाले. ओके. आता हा डिमेन्शिया ओळखावा कसा किंवा ह्याची लक्षणं काय? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मॅडम, की डिमेन्शिया हा लक्षात येणं फार गरजेचं आहे. वयानुसार हा डिमेन्शिया जो आहे तो होत असतो. सुरुवातीला रुग्णाला 60 नंतर शक्यतो हा होतो. सुरुवातीला रुग्णाला स्वतःला जे लक्षात येतं की आपण काहीतरी विसरतो आणि मग थोडे दिवस गेल्यानंतर घरच्यांनाही लक्षात येतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं की त्यांना दैनंदिन जीवन जे आहे ते दैनंदिन जीवन जगणं खूप कठीण होऊन जातं. शर्टाची बटणं नाही लावता येत, आपण जेवलो की नाही हे लक्षात नाही राहत, वेळेचं भान नाही राहत, चिडचिड होते, चिंताग्रस्त होतात, एकटेपणा पडायला लागतो, स्मरणशक्ती कमी होते, आपण कुठे निघालोय, काय निघालोय हे लक्षात नाही राहत, ठिकाण कुठे आहे हेही लक्षात नाही. अशी अनेक कारणं त्याची आहेत. मला वाटतं ह्याच्यामध्ये आणि अजून एक गोष्ट असते ना की रुग्णांना लहानपणाचं किंवा जुनं सगळं आठवतं. अगदी 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 बरोबर. चांगला मुद्दा आहे मॅडम हा, की आत्ता काय केलेलं त्यांच्या लक्षात नाही राहत, पण मागचं एखादं जुनं गाणं किंवा एखादा पिक्चर हे खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येतं. जर समजा घरात सांगायचंच म्हटलं तर बऱ्याच वेळा अशा गोष्टींमुळे वाद येतो की काही वेळा रुग्ण जेवून झालेला असतो पण घरच्यांना सांगत असतो ते जेवलेलाच नाही, पण ते हे विसरून जातात की हा एक आजाराचा भाग आहे. जे सध्या रिसंट जे काही झालेलं असतं ते त्यांच्या लक्षातच राहत नाही, त्यांची आकलन शक्ती कमी होते, त्यांची स्मरण शक्ती कमी होते. त्यामुळे हा घरात हे वाद थोडेसे सुरू होतात. पण हा एक आजाराचा भाग आहे. उदाहरणार्थ बँकेचं पासबुक कुठे ठेवलेलं आहे, आपले चेक विसरतात, घरी कोण आहे, मुलगा आहे किंवा घरातली जी मंडळी आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही की त्याला तो कोण आहे, त्याच्याशी काही नातं आहे. पण घरच्यांना असं वाटतं की तो मुद्दाम करतो, पण तसं नसून तो आजाराचा एक भाग असतो. मॅडम थँक्यू. चांगल्या शब्दात तुम्ही हे सांगितलं. मग आता मुळात हे वयोनुसार होणारं विस्मरण जनरल असं आहे का हा आजार आहे हे लक्षात घ्यायसाठी काय करायला हवं, कोणाकडे जायला हवं? जेव्हा हे घरच्यांच्या त्यांच्या दैनंदिन जीवनात जे अडचणी यायला सुरुवात होते तर 6 महिन्यापेक्षा जास्त जेव्हा ही कालावधी निघून जातो
त्यावेळी त्यांनी मनोरुग्ण तज्ञांकडून त्याचा सल्ला घ्यायला हवे, की हा आजाराचा हा भाग आहे. हे घरच्यांनी आणि त्यांनी हे दोघांनी हे स्वीकारणं गरजेचं आहे आणि हे समजावून घेण्यासाठी त्यांनी मनोरुग्ण तज्ञांकडे जावे. मनोविकार तज्ञांकडे कडे गेल्यानंतर हो. मनोविकार तज्ञांकडे गेल्यानंतर ह्याच्यावर उपचार काय आहेत? हा ह्याच्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काही औषधं अशी आहेत की जी वरची लक्षणं त्यांना दिसतात, म्हणजे चिंताग्रस्त होणे, एन्झायटी असणे किंवा काही लक्षणांचे जो उपचार असतो त्या लक्षणांवरती त्यांचा उपचार चालू होतो आणि हळूहळू हळू ते प्रोग्रेसिव्हली तो आजार कमी होतो. अच्छा, म्हणजे डिमेन्शियामुळे आलेलं नैराश्य हा. किंवा आपल्याला आठवत नाहीये म्हणून वाढणारी अँझायटी आणि अगदी अगदी चिंता, म्हणजे लक्षणांवरती जास्त ह्या भर दिला. लक्षणांवर उपचार उपचार होऊ शकतात. शकतात लक्षणांवरती. पण मूळ आजार हा. तो थांबवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काही करता येऊ शकतं का? त्याच्यासाठी काही औषधं असतात का? कोलिनेट्रेस इनहिबिटर्स काही आहेत औषधं अशी की ज्याच्यावरती त्याचा ऱ्हास कमी होऊ शकतो अच्छा. आणि ते लक्षणं कमी होऊ शकतात. कारण हा बेसिकली न्यूरो डिजनरेटिव्ह आजार आहे मॅडम, की प्रोग्रेसिव्ह लॉस ऑफ मेमरी असते. पण आपल्याला त्या लक्षणांवरती वर्क करणं जास्त गरजेचं असतं. अच्छा. मनोविकार तज्ञांकडे गेल्यानंतर औषधोपचार सुरू झाल्यानंतर त्याचा फॉलोअप हा पण कितपत महत्वाचा आहे? हो, तो महत्वाचा आहे. मी तर असं आपल्याला सांगेन की संपूर्ण. व्यवसाय उपचार तज्ञ बरोबर. म्हणून आपण ह्याच्यावरती जास्त बोलू शकाल मॅडम, कारण ह्याच्यावरती फॉलोअप आणि घरच्यांना समजावून सांगणं हा जास्त गरजेचा आहे. अच्छा, मॅडमनी म्हणल्यासारखं आता पुढच्या विषयाविषयी माहिती थोडी मी सांगते तुम्हाला. पण त्या पुढच्या विषयावर जाण्याच्या आधी माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे हो हो नक्की विचार. की 2 मेडिकल टर्म्स आपण नेहमी ऐकतो, हो. जे आपले सामान्य जनता पण ही ऐकते, की डॉक्टर म्हणतात की रुग्ण डेलिरियम मध्ये गेलाय. अगदी तर डेलिरियमची लक्षणं ही बऱ्यापैकी डिमेन्शिया सारखी असतात, म्हणजे विस्मरण, दैनंदिन गोष्टी न आठवणं, माणसांना न ओळखणं. मग अशा वेळेला डेलिरियम आणि डिमेन्शिया हा वेगळा कसा? हा चांगला प्रश्न आहे मॅडम. डिलिरियम मध्ये जो आजारांची लक्षणं असतात, शारीरिक आजाराची लक्षणं असतात, ती कमी केल्यानंतर तो कमी होतो. पण डिमेन्शिया मध्ये मॅडम तसं होत नाही. अच्छा, म्हणजे डेलिरियम ही शारीरिक शारीरिक आजारामुळे आजारामुळे झाली. होणारी परिस्थिती आहे, आणि व्हेअरएज डिमेन्शिया ही मेंदूचा ऱ्हास झाल्यामुळे झाल्यामुळे होणारी आणि चालत राहणारी प्रक्रिया आहे. म्हणजे डेलिरियमचा जेव्हा पेशंट असतो त्याला जेव्हा त्याच्या मूळ शारीरिक आजारावर उपचार होतात तेव्हा तो बरा होतो, व्हेअरएज डिमेन्शियाचा रुग्ण प्रोग्रेसिव्ह लॉस ऑफ प्रोग्रेसिव्ह मॅडम. ओके. त्याच्यानंतर अजून एक टर्म आपण ऐकतो, सुडो डिमेन्शिया. हा सुडो डिमेन्शिया हा बेसिकली उतार वयात होणारा आजार आहे आणि त्यामुळे नैराश्य येतं. अच्छा, नैराश्य येतं. हो, आणि त्याला सुडो डिमेन्शिया असं म्हणतात. म्हणजे उतार वयात येणाऱ्या नैराश्याला सुडो डिमेन्शिया असं म्हणतात. आणि त्याच्याबरोबर डिप्रेशन असल्यामुळे ते जेव्हा आपण नैराश्यावरती काम करतो किंवा त्याच्यावरती औषध उपचार घेतो तो हळूहळू कमी होतो मॅडम. अच्छा, तर आपल्याला मेट्रननी खूप चांगल्या शब्दात समजावून सांगितलं की सुडो डिमेन्शिया, डेलिरियम आणि डिमेन्शिया हे 3 वेगळे वेगळे कसे ओळखायचे. आता आपण थोडं पुढे सरकूया की डिमेन्शियाचा रुग्ण आपल्या घरात आहे, हो. त्यावेळेला त्या रुग्णाची काळजी कशी घ्यायची? तर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की सगळ्यात डिमेन्शियाचं अधिक जाणवणारं लक्षण म्हणजे विस्मरण. आता जेव्हा रुग्णाला विस्मरण होतंय तर त्याच्यासाठी आपण बरेच उपाय करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी छोट्या छोट्या चिठ्ठ्या लिहून ठेवणं, रिमाइंडर सेट करणं. आजकाल आपण सगळे मोबाईल वापरतो, तर औषधोपचारासाठी दैनंदिन जीवनात आपण रिमाइंडर सेट करू शकतो. किंवा तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडताय हा. तेव्हा दाराच्या मागे तुम्ही एक कॅलेंडर एक कागद लावून ठेवू शकता, ज्याच्यामध्ये किल्ल्या घेतल्यात का, मोबाईल घेतलाय का, गॅस बंद केलाय का, लाईट बंद केलायत का, म्हणजे पुढचे काही संभाव्य धोके त्याच्याने टळू शकतात. लावल्या तर ते Yes. बरं पडतं. त्याच्यानंतर काय होतं, डिमेन्शिया जेव्हा जास्त ऍडव्हान्स होतो तेव्हा रुग्णाला स्वतःच्या घरामध्ये सुद्धा बाथरूम कुठे आहे, कपाट कुठे आहे, खिडक्या कुठे आहेत हे लक्षात येत नाही बरेचदा. त्यावेळेला त्या गोष्टींवर पण आपण चिठ्ठ्या चिकटवून रुग्णाला थोडंसं लक्षात राहायला मदत करू शकतो. डिमेन्शियामध्ये अजून एक गोष्ट होते, म्हणजे तुम्ही सांगितली की वेळ काळाचं भान राहत नाही. अगदी. तर अशा वेळेला रुग्णाच्या खोलीमध्ये एखादं मोठ्या टाईप मध्ये येणारं कॅलेंडर, हो, ठळक अक्षर जे ऑफिस कॅलेंडर्स असतात ना ते सहसा मोठे असतात, तर ते लावावं आणि नेहमी आदल्या दिवशीची तारीख लाल पेनने क्रॉस करावी. हो, त्याला समजावून म्हणजे सांगणं रुग्णाच्या गरजेचं लक्षात येतं की लाल पेनच्या पुढचा जो तारीखवार आहे तो आजचा तारीखवार आहे, ज्याची रुग्णाला थोडी मदत होऊ शकते. होते. त्याच्यानंतर त्यांना न्यूजपेपर वाचणं, मासिकं वाचणं या गोष्टींसाठी जरा एनकरेज करावं, ज्यांनी यांचा काळाशी थोडासा
संबंध टिकून राहतो. आता ह्याच्यामध्ये फक्त डिमेन्शियाच नाही, मी इव्हन आपल्या सगळ्यांसाठी एक गोष्ट सांगेन. युजली 40 नंतर काय होतं, काही काही गोष्टी आपण विसरायला लागतो. हो. तो डिमेन्शिया नसतो, पण ते थोडंसं एक वयाबरोबर होणारा भाग असतो. आपण सगळ्यांनी सुद्धा रोज वाचन, लिखाण, शब्दकोडी व्यायाम. सोडवणे, व्यायाम, नियमित व्यायाम, हो. सुडोकू सोडवणे, हो. आहार नीट ठेवणे, या गोष्टी जर केल्या तर आपणही जरा विस्मरणापासून लांब राहू शकतो. आणि हे सगळं करताना स्क्रीन टाइम थोडा कमी ठेवणं. मॅडम अजून एक सांगेन मी की तिथे ट्रॅकर, जो ट्रॅकर आपण असतो ना हातात हा लावतो, हा तो- हा तोही हा लक्षात ते राहील. बऱ्याच ट्रॅकर, वेळा येस, जीपीएस ट्रॅकर विषयी जे तुम्ही हे बोलताय होतात. ते आपण या रुग्णांसाठी अगदी वापरू शकतो. काय होतं, हे रुग्ण बाहेर गेल्यानंतर बरेचदा घराचा रस्ताच विसरतात किंवा आपण कुठे राहतो हे तेही विसरतात. लक्षात राहत नाही. अशा वेळेला जर तुम्ही त्या रुग्णाला एक जीपीएस ट्रॅकर लावला तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ट्रॅक करू शकता रुग्ण कुठे गेलाय. समजा तुम्हाला ट्रॅकर लावणं शक्य नसेल किंवा एखाद्या वेळी रुग्ण लावायला विसरतोय, काढून टाकलाय, हो हो अशा वेळेला तुम्ही एक कार्ड त्याच्या खिशात किंवा गळ्यात नेहमी ठेवावं डिमेन्शियाच्या रुग्णाच्या, ज्याच्यामध्ये रुग्णाचं नाव, घराचा पत्ता आणि घरच्यांचे फोन नंबर आहेत. नातेवाईकांचे नंबर, जेणेकरून- आयडी कार्ड सर. जेणेकरून ते गोंधळले बाहेर किंवा त्यांना घराचा रस्ता सुचला नाही तर कोणीतरी त्यांना मदत करू शकेल. करेल. हो. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट ह्यांची अजून काय मला होते? असं विचारायचं मॅडम तुम्हाला की सॉरी इंटरप्ट करते की केअर गिव्हर किंवा केअर टेकरांसाठी काहीतरी हो, रिलॅक्सेशन. त्याच्याकडे आपण पुढे येऊया. पण त्याच्या आधी अजून रुग्णांसाठी 2 मुद्दे आपले राहिलेले आहेत. एक मुद्दा आहे की आपण मगाशी सांगितलं की रुग्ण रोजच्या गोष्टी विसरतात, त्याच्यामुळे त्यांचं काय होतं, पर्सनल हायजीन हा ह्याच्यावरचं लक्ष त्यांचं दुर्लक्ष बरेचदा होतं. कमी होतं. तर अशा वेळेला ही केअरटेकरची जबाबदारी आहे की रुग्णाने आंघोळ केली आहे का, त्याच्यानंतर त्यांचे जे रोजचे कपडे आहेत किंवा दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत त्या नेहमी एका ठराविक ठिकाणीच ठेवायला हव्या. कपाटात, जेणेकरून त्यांचा गोंधळ कारण नाही. त्यांची जागा बदलली तर ह्यांचा गोंधळ उडतो. अगदी, आणि आता मी अगदी तुम्हाला एक उदाहरण सांगते की असं एक रुग्णाच्या नातेवाईकांची तक्रार होती की आंघोळ केल्यानंतर कपडे न घालताच हे टॉवेल वाळत घालायला बाल्कनीत गेले. हा आता हे फार हा, हा. ऑफेन्सिव्ह वाटू शकतं सामान्य हो, हो, माणसांना. हो. पण या रुग्णाच्या बाबतीत काय झालं, तो म्हणला मी बाहेर आलो, मला माझे कपडेच कुठे आहेत हे कळलं नाही, मग मला काय करावं कळलं नाही, म्हणून मी बाहेर आलो. त्याला कळतच नाहीये. अशा वेळेला त्यांचे रोजचे घालायचे कपडे, त्यांचा चष्मा, त्यांच्या रोजच्या वापरातल्या वस्तू ह्यांची जागा आपण बदलली नाही बदलायची नाही. तर त्यांना ती एक सिस्टीम सेट होते की बाथरूमच्या बाहेर आल्यानंतर इथे जायचंय, कपडे आहेत ते घालायचे, ते घालून बाहेर जायचं. आणि त्याच्यासाठी जे चिन्ह आहेत ती लावणंही हा, गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांना ॲरो लावून ठेवणे Arrow घरामध्ये, हे पण आपण करू शकतो. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे या रुग्णांशी संवाद साधणं बरेचदा आपल्याला कठीण वाटतं. हो. कारण आपण बोललो तरी ते गोंधळतात, बोललेले असतात किंवा बरेचदा अँझायटी वाढलेली असते. अशा वेळेला त्यांच्याशी काय होतं, बोलताना आपला सूर वाढतो. Agreement. आणि जेव्हा आपला सूर वाढतो किंवा तुम्ही म्हणल्यासारखे आर्ग्युमेंट सुरू होतात Argument सुरू तेव्हा तो होतात. रुग्ण अजून बाव चढतो. हो. तर डिमेन्शियाच्या रुग्णाशी नेहमी शांत आणि हळू आवाजात बोलायला हवं. अगदी. दुसरी गोष्ट, त्यांना एका वेळेला एकच सूचना द्या. 4 सूचना एकत्र दिल्या की ते गोंधळतात. आणि रुग्ण गोंधळला तरी तुमचा आवाज चढू देऊ नका. त्याला परत परत शांतपणाने जर तुम्ही ती गोष्ट समजावून सांगितली तर रुग्णाला ती गोष्ट तो आनंदी होतो. ध्यानात येते. अगदी. आता ह्याच्यामध्ये कधी कधी बघा नातेवाईक तक्रार करतात हो. की कधी कधी ह्याला सगळं खूप चांगलं कळतं आणि मग कधी कधी हा मुद्दामून असा वागतो का काय आम्हाला हो, त्रास द्यायला. अगदी अगदी अगदी. म्हणजे जाणून बुजून वागतो की काय, हा. असा तर नातेवाईकांचा ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा गैरसमज होतो. आम्ही मेडिकल एक टर्म आहे ल्युसिड इंटरव्हल. हो. Lucid interval. Lucid अगदी अगदी. कधी कधी काय होतं की रुग्ण काही काळ ल्युसिड म्हणजे तो नॉर्मल असतो, त्यावेळेला तो तुमच्या आमच्यासारखा वागतो. पण ही इंटरव्हल कायम टिकत नाही. जिथे ती इंटरव्हल संपते तेव्हा तिथं परत हा तो रुग्ण आजार विस्मरणात जातो. जातो. तेव्हा हा कधी कधी चांगला वागतो, म्हणजे हा नॉर्मल आहे असं नाही, तो त्या आजाराचाच एक भाग आहे. भाग आहे. त्याच्यानंतर या रुग्णांच्या आहारावर लक्ष द्या आणि त्यांना नियमित थोडासा हलका व्यायाम. आता हा वृद्धत्वाशी निगडीत आजार आहे त्याच्यामुळे अवघड व्यायाम नाही, पण एक छोटासा ग्रुप वॉक, संध्याकाळी फिरून येणं किंवा घरात दही दही आहाराकडे आपण हो, येऊया. हो. त्याच्यानंतर घरामध्ये त्यांना बागकाम हा. किंवा भाज्या निवडणं, अशी छोटी मोठी कामं देणं, याच्यामध्ये आपण त्यांना गुंतवू शकता. त्याच्यानंतर मेट्रोनने आता मला आठवण केली दह्याची. आहाराच्या आहार संदर्भात. म्हणल्यानंतर त्यांना दही दही आठवलं. आठवलं. आता दह्याच एवढे ह्यांना दही पटकन का आठवलं की आपल्याला सगळ्यांना माहितीये की चौरस आहाराचं महत्व कुठल्याही आजारात आहे, पण दही हे प्रोबायोटिक आहे. बायोटिक आहे. हो. आणि प्रोबायोटिक असल्यामुळे त्यामुळे, ते आपलं जे आपण जे रफेज खातो, म्हणजे जे फायबर म्हणतो आपण, ते पचवण्यामध्ये त्या प्रोबायोटिकचा हे असतो
आणि फायबर आणि भाज्या वगैरे ज्या आपण खातो त्याच्यातले व्हिटॅमिन मिनरल्स हे सगळं आपल्या मेंदूचा आहार आहे. त्याच्यामुळे प्रोबायोटिकचं विस्मरण डिमेन्शिया ह्याच्यामध्ये खूप महत्व आहे. महत्वाचं आहे. सो आपण म्हातारपणीच नाही कायमच रोजच्या आहारात दही ठेवणं गरजेचं हे अतिशय गरजेचं आणि फायद्याचं आहे. तर आता आणि आता हे सगळं तुम्ही केल्यानंतर सुद्धा मॅडमने सुरुवातीलाच सांगितलं की हा प्रोग्रेसिव्ह आजार आहे. सो कुठेतरी तुम्हाला हे लिमिटेशन्स येतात. कधी कधी काय होतं की रुग्ण 90 वर्षाचा आहे आणि रुग्णाचा केअर गिव्हर 70 वर्षाचा आहे. हो आता तो सुद्धा थकलेला आहे. थकलेला असतो त्याला अशा वेळेला मदत घेणं, केअरटेकर ठेवणं हेही तुम्ही करू शकता. त्याच्यानेही तुमच्यावरचा ताण कमी होईल आणि रुग्णाची नीट काळजी घेतली जाईल. मगाशी मी रुग्णाच्या पर्सनल हायजीन विषयी जेव्हा बोलले तेव्हा एक मुद्दा अजून सांगायचा राहिला. दर आठवड्याला 4 दिवसाला या रुग्णांच्या पूर्ण शरीराची तपासणी करा. कधी कधी काय होतं वयानुसार स्किन ड्राय होते, पेशंट खाजवतात, तिथून रक्त येतं, जखमा होतात, नखं वाढतात, स्वच्छता नीट न झाल्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतात. मग अशा वेळेला त्यांची स्किन हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्यांना मॉइश्चरायझर किंवा तेल लावून देणं, काही इन्फेक्शन असेल तर ते डॉक्टरकडे जाणं, ह्या गोष्टींसाठी जसं आपण लहान मुलांना तपासतो अगदी त्या पद्धतीनं त्या करावं लागतं. पद्धतीने आता Test ह्यांना सुद्धा करावं लागतं. तपासा, हो, ते हो. अत्यंत गरजेचे आहे. आता हा तुमचा मगाचा प्रश्न की हे हे सगळं करताना केअर गिव्हरचं काय त्यांनाही रिलॅक्स होणं Yes. गरजेचं आहे. काय होतं ही सगळी काळजी घेताना केअर गिव्हर्स वर पण अतिशय ताण येत असतो. हो. कारण त्यांना त्यांचं रोजचं आयुष्य पण जगायचंय, कामाला जायचंय, अगदी. घरातल्या जबाबदाऱ्या आहेत आणि हे सगळं करून ही रुग्णाची ऍडिशनल जबाबदारी आहे. असते. तर यावेळेला केअर गिव्हर मी काय करायला हवं? सगळ्यात पहिलं म्हणजे रुग्णाचा आजार समजून घेणं त्याला नियमित मनोविकार तज्ञांकडे न्या. एकदा गोळ्या सुरू केल्या म्हणजे संपलं नाही, नियमित फॉलोअपला नेऊन काही कमी जास्त करायची गरज आहे का? सो मनोविकार तज्ञांचा सल्ला नियमित घेत राहणं. दुसरी गोष्ट म्हणजे हा रुग्णाचा आजार आहे आणि मला ह्याची काळजी घ्यायची आहे हे 100% मान्य करा. जेव्हा आपल्याला ऍक्सेप्टन्स असतो ना तेव्हा आपली चिडचिड कमी होते खरंच आणि आहे. आपण जे फ्रस्ट्रेट होतो किंवा त्याच्यामुळे रागवतो ते जरा कमी होतं. सो 100% ऍक्सेप्टन्स हवा की हे माझं काम आहे. म्हणजे जो जसा आहे तसा स्वीकारा. एक्झॅक्टली. हे प्रत्येक मानसिक आजाराच्या बाबतीत आहे की रुग्णाचा आजार स्वीकारा. त्याच्यानंतर काय आहे हे करताना तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्ही स्वतःचं रुटीन मेंटेन करणं, नियमित झोप घेणं, झोप झाल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे. त्याच्यानंतर स्वतःच्या आहाराकडे अजिबात दुर्लक्ष न करणं. त्याच्यानंतर आपलं रुटीन नीट चालू ठेवणं. हे तुम्ही केलं तरच तुम्ही दुसऱ्याची काळजी घेण्यास सक्षम राहाल. आता हे करताना आपण काही सुपरमॅन नाही किंवा आपल्याला देवीसारख्या आपण अष्टभुजा पण नाही. अगदी. तर आणि बरेचदा ना हा ताण घरातल्या बाईवर जास्त येतो कारण ती 24 तास रुग्णाबरोबर असते. तर अशा वेळेला स्वतःचे काही छंद जोपासा, त्याच्यासाठी वेळ द्या. छोट्या ट्रिप्स घ्या. छोट्या मध्ये ट्रिप्स करा. त्याच्यानंतर तुमचे नातेवाईक आणि शेजारी यांनाही रुग्णाच्या आजाराविषयी माहिती द्या. महत्वाचं आहे. काय होतं आता हे शेजाऱ्यांना का माहिती हवं मी तुम्हाला सांगते. एक आजोबा मी असे पाहिलेत, मध्यरात्री एकदा 3-3:30ला त्यांना जाग आली. यांनी म्हणल्यासारखं वेळ काळाचं भान नसतं. त्यांनी छानपैकी कपडे बदलले, बूट बीट घातले आणि घराचं दार उघडून ते बाहेर गेले. आता घरात मुलगा सून होतोय पण आपणही 3 बिन ही वेळ अशी गाढ झोपेची. त्यांच्या ते लक्षात नाही आलं. आजोबा शेजाऱ्यांच्या घरात जाऊन बेल दाबली. आता शेजाऱ्यांना जरा कल्पना होती की आजोबांना असं काही आजार आहे. तर शेजाऱ्यांनी आजोबांना घरात बोलवून बसवलं. शेजाऱ्यांना म्हणले मला आधी जरा चहा द्या. त्यांनी चहा केला आणि मग आजोबांनी शेजाऱ्यांना सांगितलं की माझे मुलगा सून बाहेर गेलेत पूजेला, तुम्ही मला तिथे नेऊन सोडा. आता शेजाऱ्यांना शंका आली 3:30ला मुलगा सून कुठे जाणार? रात्री त्यांनी मुलाला फोन केला. मुलगा सून घरातून उठून आले आणि आजोबांना स्वतःच्या घरात घेऊन गेले. आता अशा वेळेला शेजाऱ्यांना हे माहिती असल्यामुळे काही दुर्घटना झाली नाही किंवा काही त्रास झाला नाही. म्हणून शेजाऱ्यांना ह्या गोष्टीची माहिती हवी आणि त्याच्यानंतर मी त्या मुलगा सोनेला हा सल्ला दिला की तुम्ही आजपासून घराच्या दाराला आतून कुलूप लावा आणि किल्ली तुमच्याकडे ठेवा. पण शेजाऱ्यांना माहिती असल्यामुळे कोणाची चिडचिड झाली नाही, आजोबांनाही कोणी बोललं नाही. थोड्या वेळाने आजोबा घरात येऊन झोपून पण गेले कारण तोपर्यंत लुसिड झाले होते. सो ते परत येऊन झोपून गेले. सो ह्या गोष्टींसाठी शेजाऱ्या पाजाऱ्यांना थोडी कल्पना हवी. त्याच्यानंतर नातेवाईकांचीही आपल्याला मदत घ्यावी लागते. कधी तुम्हाला काही कामाने जायचंय, 2 दिवस बाहेर जायचंय, अशा वेळेला आजोबांना तुम्ही एकट्या घरात सोडू शकत नाही. तर अशा वेळेला नातेवाईकांची मदत मागणं ह्याच्यामध्येही काही कमीपणा नाही.
सो मदत मागण्यामध्ये कुठेही कमीपणा ठेवू नका. तर थोडक्यात मॅडम मी असं सांगेन की त्यांची काळजी घेणं हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, अगदी पण ते तुमचं आयुष्य बनवू देऊ नका. खरंच आहे. तुम्ही हॅपीनेस शुड बी इन अ प्रेझेंट. येस येस, Happiness कारण of तुम्हालाही present तुमचं मध्ये. आयुष्य आनंदाने आणि टेन्शन फ्री जगण्याचा जगणं पूर्ण अधिकार आहे. आणि आता मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या, हे सगळे सल्ले तुम्हाला कुठून मिळणार? तर मनोविकार तज्ञांना तज्ञांकडून. दाखवणं झाल्यानंतर तुम्ही व्यवसायोपचार तज्ञ यांना भेटा. हा. ह्या पूरक उपचार पद्धती देण्यामध्ये, पूरक उपचार देण्यामध्ये आणि याविषयी माहिती देण्यामध्ये व्यवसायोपचार तज्ञ तुम्हाला पूर्णतः मदत मदत करतील. करते. त्याच्यामुळे मानसिक आमच्याकडे आरोग्य मदतीला या. ह्या आम्ही तुमच्यासाठी साठी आहोत. आहोत. धन्यवाद. धन्यवाद. कसा वाटला आजचा एपिसोड? आवडला असेल तर लगेच लाईक करा. PhD महाहेल्थ IEC या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का, जेणेकरून प्रत्येक नवा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि नेहमीच निरोगी रहा. आरोग्यमंथ, संकल्प निरोगी महाराष्ट्राचा. प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन. राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे.